आणि नंतर एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतून। ती बातमी आपण बघतोय। मुंबईमध्ये आता दुकानं उघडायला परवानगी मिळाल्याचं कळतंय। आताची एक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। सगळी दुकानं खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे। आधी P1 आणि P2 अशा पद्धतीनं दुकानं खुली करायला परवानगी दिली जात होती, पण आता मात्र सरसकट सगळ्याच दुकानात ती खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे। दारू विक्री करणाऱ्या दुकानांनाही काउंटरवर विक्री करायला परवानगी देण्यात आली आहे। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये आता सरसकट दुकानं उघडायला परवानगी देण्यात आली। अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, काय अधिक तपशील? मुंबई महानगरपालिकेनं या आधी जी सर्क्युलर काढलं होतं त्याच्यामध्ये मॉलला खुलं करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर दुकानांना मात्र P1 P2 म्हणजे साधारणतः एक दुकान एका महिन्याभरामध्ये त्याच्या म्हणजे ज्या बंद होण्याचे जे दिवस असतात रविवार किंवा सोमवार हे वगळता अवघं 12 दिवस खुलं राहायचं आणि त्यामुळे लोकांचा खूप रोष होता। हे पाहता पालिकेनं आता हे नवं सर्क्युलर काढलं ज्याच्यानुसार सगळ्याच दुकानांना आता सरसकट उघडता येणार आहे। सकाळी 9 ते रात्री 7 अशा वेळात ही दुकानं खुली राहणार आहेत। याआधी आपण बघितलं की ऑल्टरनेट डे म्हणजे एक दिवस आड करून ही दुकानं खुली राहायची, पण आता मात्र मुंबईतल्या 3 लाख दुकानदारांना आणि त्या दुकानामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिलासा मिळालेला आहे की ही दुकानं सरसकट खुली राहणार आहेत। आणि त्याचबरोबर काउंटरवर दारू विक्री करण्यासही वाईन शॉप्सना परवानगी देण्यात आलेली आहे। पण कोविड-19चा संसर्ग पाहता जे गाईडलाईन्स दिले त्यांचं मात्र पालन करावं लागणार आहे। सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाईज करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, नाहीतर मग त्यांच्यावर FIR होऊ शकतं असं स्पष्टपणे या सर्क्युलरमध्ये या परिपत्रकात म्हटलंय। रेणुका, निश्चितच धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आता अशी महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। आणि दारू विक्री काउंटरवर देखील आता विक्री करायला परवानगी देण्यात आली आणि आता सरसकट मुंबईतली दुकानं उघडू शकणार आहेत। सगळ्या दुकानांना खुलं करण्याची सगळी दुकानं आता खुली राहू शकतील अशी परवानगी देण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे आधी P1 P2 पद्धतीनं दुकानं उघडली जात होती, पण आता मात्र सरसकट सगळ्या दुकानांना परवानगी मिळाली आहे। आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।